दुसरा इतिहास अध्याय 25। अमस्या राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता। त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यहोअदान होते, ती यरुशलेमेची होती। परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही। त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा यास वधिले होते त्यास त्याने जीवे मारिले, पण त्याच्या मुलाबाळास त्याने मारिले नाही। मुलांमुळे बापास मारू नये व बापामुळे मुलास मारू नये। ज्याने पाप केले तोच आपल्या पापास्तव मरावा, अशी जी परमेश्वराची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिली आहे तिच्याप्रमाणे त्याने केले। अमस्याने अवघा यहुदा व बेन्यामीन मिळविला व त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्याचवर सहस्त्रपती व शतपती नेमून दिले। जे 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची त्याने गणती केली तेव्हा युद्ध करावयाजोगे व भाला व ढाल धारण करण्याजोगे 3 लाख लोक भरले। त्याप्रमाणेच त्याने 100 किक्कार चांदी देऊन 1 लाख इस्रायल योद्धे चाकरीस ठेविले। पण देवाचा एक माणूस त्याजकडे येऊन म्हणाला, हे राजा, इस्रायलाच्या सेनेने तुझ्याबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्रायलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही। पण तू जाणारच तर मर्दुमकी कर, युद्ध करण्याची हिम्मत बांध। देव तुला आपल्या शत्रूपुढे चित करील। सहाय्य करण्यास व चित करण्यास देवाला सामर्थ्य आहे। अमस्याने देवाच्या माणसास विचारिले, मी 100 किक्कार रुपये इस्रायल सन्यास देऊन चुकलो आहे, त्याच्या संबंधाने मी काय करू? देवाच्या माणसाने उत्तर दिले, तुला याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे। मग एफ्राईमाहून जे सैन्य त्याचकडे आले होते त्याने स्वस्थानी परत जावे म्हणून अमस्याने ते निराळे केले। तेव्हा यहुदावर त्यांचा राग फार भडकला व ते अत्यंत क्रोधायमान होऊन स्वस्थानी परत गेले। अमस्याने हिम्मत धरून आपल्या लोकास युद्धास नेले। क्षार खोऱ्यात जाऊन सेईर वंशजांपैकी 10,000 लोक त्याने वधिले। यहुदी लोकांनी आणखी 10,000 पाडाव केले व त्यास पर्वत शिखरावर नेऊन त्यांचा कडेलोट केला आणि त्यांचा चुराडा झाला। पण जे सैन्य लढाईस आपल्याबरोबर न नेता अमस्याने परत लावून दिले होते त्याने शोमरोनापासून बेत होरोनापर्यंत यहुदाच्या नगरांवर हल्ला केला। त्यांनी त्यातल्या 3,000 ठार करून पुष्कळ लूट नेली। अदोम्यांचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सेईर लोकांची दैवते आणून त्यास आपले देव मानिले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्यांच्या पुढे धूप जाळू लागला। तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याजकडे एक संदेष्टा पाठविला। तो त्यास म्हणाला, ज्या मूर्तींना आपल्या लोकास तुझ्या हातातून सोडविता आले नाही त्यांच्या भजनी तू का लागलास? तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प रहा, तुला मार पाहिजे काय? तेव्हा संदेष्टा गप्प राहिला। मग तो म्हणाला, मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू हे असे केले आहे व माझा सल्ला घेतला नाही। मग यहुदाचा राजा अमस्या याने मसलत घेऊन इस्रायलाचा राजा योआश बिन यहोआहाज बिन येहू याजकडे निरोप पाठविला की, चल आपण एकमेकांसमोर उभे राहू। इस्रायलाचा राजा योआश याने यहुदाचा राजा अमस्या यास सांगून पाठविले की, लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्या एका गंधसरूकडे मागणी केली की, तुझी मुलगी माझ्या मुलास दे। लबानोनात असलेला एक वनपशु त्या वाटेने गेला, त्याने ते काटेझुडूप पायाखाली तुडवून टाकिले। तू म्हणतोस, मी अदोमाचा मोड केला, त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारित आहेस। आपल्या घरी बैस, तू पतन पावशील,
व तुझबरोबर यहुदा पतन पावेल. तू आपण होऊन अरिष्टास का आमंत्रण करीत आहेस? अमस्या काही केल्या ऐकेना, कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते, म्हणून त्यास त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश चढाई करून गेला. तो व यहुदाचा राजा अमस्या यांचा यहुदा देशातील बेत शेमेश येथे सामना झाला. इस्रायलापुढे यहुदाची त्रेधा उडाली आणि ज्याने त्याने आपापल्या डेऱ्याकडे पळ काढिला. इस्रायलाचा राजा योवाश याने यहुदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोआहाज यास बेत शेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले आणि त्याने एफ्राईमी वेशीपासून कोपऱ्यावरील वेशीपर्यंत यरुशलेमेचा 400 हात कोट पाडून टाकिला. जेवढे सोने, रुपे व पात्रे ही देवाच्या मंदिरात ओबेद अदोम याजपाशी त्याला सापडली, तेवढी सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला. इस्रायलाचा राजा योवाश बिन यहोआहाज याच्या मृत्यूनंतर यहुदाचा राजा अमस्या बिन योवाश 15 वर्षे जगला. अमस्याची अथपासून इतीपर्यंत बाकीची कृत्ये यहुदा व इस्रायल यांच्या राजांच्या बखरीत वर्णिलेली आहेत, नाहीत काय? अमस्याने परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून दिले, तेव्हा यरुशलेमेत त्याचविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले, घोड्यावर घालून आणले आणि यहुदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्यास मूठमाती दिली.